नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते. माझ्यासोबत आता एक गोड जोडी आहे, ज्याच्यामध्ये नवरा तिच्या बायकोला इतका सपोर्ट करतोय की सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलींचं असं झालं की नवरा पाहिजे तर असा. सो तुला काय बोलायचं त्या बाबतीत? त्याला की मला? तुला. अच्छा. नवरा चांगला म्हणून विचारते. हो, म्हणजे बायको चांगली असते की नवरा चांगलाच असतो इव्हेंच्युअली. पण येस, नाही खरंच मनोज हे कॅरेक्टर खूप छान त्यांनी डेव्हलप केलंय आणि इव्हेंच्युअली खूप छान त्याची ग्रोथ दाखवली आहे. सो ऐश्वर्या म्हणून सांगायचं झालं तर मनोज हे कॅरेक्टर मला जेन्युइनली खूप आवडलंय, कारण ज्या प्रकारे तो त्याच्या बायकोची साथ देतो किंवा अशा अनेक बायका आहेत, म्हणजे आपण इतके केसेस ऐकतो हल्ली, त्यामुळे हे खरंच खूप एक छान मेसेज जातोय लोकांपर्यंत आणि खूप चांगलं थॉट पोहोचतीये की असे सुद्धा तुम्ही असू शकता, किंवा नेहमी आपल्याच घरचे करेक्ट आणि आपली बायको चुकीची. असं नाही की बायका चुकीच्या नसतात, आजकाल असतातही, पण आपल्याच घरचे करेक्ट आणि तेच म्हणतील तेच योग्य असं कधी कधी नसतं. बऱ्याचदा असं असतं की चुकीचं पोर्ट्रे करतात. सो या, हे एक चांगला थॉट आहे आणि ह्याच्यातून नवऱ्यांनी हे पण शिकायला हवं की आपल्या बायकोला सपोर्ट करा, जी काय तिची स्वप्न आहेत ती पूर्ण करायला मदत करा, त्याने तुमचाही फायदा होणार आहे, तुमच्या ग्रोथसाठी आहे ते. सो या. आताच तुमचे 200 एपिसोड्स पण कम्प्लीट झाले आणि त्याचं सेलिब्रेशन पण झालं आणि फायनली असं असतं ना, एक पल्ला गाठलाय किंवा ते एक प्रेम मिळत गेलं, ते तुम्ही सक्सेस करत गेला आणि प्रेक्षकांचे एक्सपेक्टेशन वाढत गेले तुमच्यासाठीचे की ह्याचं कॅरेक्टर कसं, हिचं कॅरेक्टर कसं, ते तुम्ही एकमेकांना कशी साथ देताय आणि त्याच्यामध्ये आता नवीन घटना घडते की तुम्ही तुमचा एक बिझनेस सेटल करताय. सो असं काही सुरू असतं आणि प्लस 200 एपिसोड, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट. पण प्रेक्षकांचं जसं प्रेम मिळत जातंय आणि तुम्ही ते सपोर्ट करताय एकमेकांना, की प्रेक्षक पण तुम्हाला सपोर्ट करतायत, तेवढंच नाही तुम्ही प्रेक्षकांना पण ते पाहिजे ते देताय. ते कसं सुरू आहे? नक्कीच हे वाईस वर्सा आहे. म्हणजे आम्ही जे पोर्ट्रे करतोय ते लोकांना आवडतंय आणि लोकांना जे हवंय ते आम्ही पोर्ट्रे करतोय, म्हणून लोक आमचा कार्यक्रम बघतायत आणि त्याच्यामुळेच हे 200 एपिसोड इतके इझिली झाले आणि हे असेच तुमच्या प्रेमामुळे पुढे होत राहतील. आणि कसं आहे की जे कॅरेक्टर प्ले केले जातात किंवा आम्ही जे रिअलमध्ये आहोत यामध्ये बरीच तफावत असते. म्हणजे आम्ही रिअली वेगळे असतो ॲक्च्युअली आणि जे कॅरेक्टर पोर्ट्रे करतो जे तुम्हाला आवडतात आणि ते तुम्हाला कुठेतरी जवळचे वाटतात. त्याच्यामुळे काय की आम्ही त्या कॅरेक्टरशी जितकं कनेक्ट होतो ना, तितकेच तुम्ही कनेक्ट होतात. म्हणजे तुमच्यासाठी ते कॅरेक्टर जितकं जवळचं आहे ना, तितकंच ते कॅरेक्टर आमच्यासाठी पण जवळचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना ज्या व्यवस्थित जेव्हा त्याची एकत्र येतात ना या सगळ्या गोष्टी, मग तेव्हा मजा येते. मग ती ओव्हरऑल मजा आम्हाला सेटवरती काम करताना पण येते आणि तेच तुमचं प्रेम जे आम्हाला मिळतं, म्हणजे जिथे-जिथे जातो तेव्हा बरेच जण भेटतात आणि सांगतात, की "अरे तुमचं कॅरेक्टर आम्हाला आवडतं, तुमची सीरियल आम्हाला आवडते." तेव्हा खूप भरून पावल्यासारखं वाटतं. आता जसं तू म्हणालास की रिअल वेगळे आहोत आणि कॅरेक्टर वेगळं आहेत. ॲक्चुअलमध्ये दोघं एकमेकांना डिस्क्राईब करा की तुम्ही कसे आहात आणि फर्स्ट टाईम जेव्हा भेटला होता, तेव्हा एक प्रेडिक्ट करतो हा शांत असेल, पण नंतर नाही हा तर खूप बडबड आहे किंवा ही शांत असेल आणि ही बडबडी, असं काही झालंय का? नाही, म्हणजे आम्ही तसं ना, शो स्टार्ट झाल्यापासून खूप एकत्र काम केलंय असं नाही झालं. म्हणजे महिन्यातनं आमचे ना, आम्ही असे एकत्र 7-8 दिवस आतापर्यंत असे होतो. त्यामुळे एकमेकांना ओळखायला अजून तेवढं हे काय म्हणतात, चान्स नाही मिळाला. आणि जरी तो आला तरी तो ह्याच रूम मध्ये जनरली असतो आणि आम्ही सगळ्या मुली वर असतो, म्हणजे जरी असलं तरी. आणि त्याचं कधी कधी असं होतं की पहिले 2 सीन असले की तो त्याचं पॅकअप झालेलं असतं. त्यामुळे असं ना, तो जेलअप होण्यासाठी अजून तेवढा तो कळला नाही. अदरवाईज त्याचा तो ह्युमर त्याचा चांगला असं मला वाटतं. तो छान कॉमेडी करतो सेटवरती, काहीतरी त्याचं असं मजा मस्ती गंमत सुरू असते त्याची. असं नाही तो शांत आहे, बट येट थोडं गमतीदार आहे असं मला वाटतं. तुम्हाला जो काही मी आतापर्यंत त्याच्या जेवढं काही काम केलं त्यावर. तुला काय वाटतं हिच्या बाबतीत? पण मला आठवतं पहिल्या दिवशी जेव्हा आमची लुक टेस्ट होती ना, तेव्हा म्हणजे ही इतकी बडबड करत होती ना, इतकी बडबड करत होती. ऍक्च्युली टीम सगळी माझ्या ओळखीची होती. म्हणजे बघितलं, आता मला सांगितलं ना तिच्याबद्दल बोलायला. बडबड म्हणायचं इव्हेंच्युअली सगळ्यांनाच पाहिजे आणि मेन म्हणजे टीम सगळी माझ्या ओळखीची होती, त्यामुळे पहिल्याच दिवशी वॉज व्हेरी मच कम्फर्टेबल. हा, तर म्हणजे खूप म्हणजे काय बोलतात बोलकी म्हणतो ना आपण, तशी ती खूप खूप बडबड करते आणि इथे कॅरेक्टर म्हणून ती खूप शांत आहे, तशी आहे. तर तो खूप डिफरन्स आहे दोन्ही कॅरेक्टरमध्ये, म्हणजे ऐश्वर्या आणि वल्लरीमध्ये हा एवढा डिफरन्स आहे. ऐश्वर्याला किती प्रॉब्लेम होत असेल वल्लरी साकारायला, कारण एवढं शांत राहायचं, सहन करायचं, सासू एवढा त्रास देत तरी. करणं. ऍक्शन म्हटलं की मी गप्प बसते, कारण
कट म्हटलं की सुरू होते. एवढं सिम्पल आहे माझ्यासाठी काही अवघड नाहीये. म्हणजे मला असं काही हे नाही वाटत की अरे शांत बस, कारण ते टेक आमचा हार्डली 5 मिनिटाचा असतो. 5 मिनिटं गप्प राहूच शकते मी. ते पण असं म्हणतात ना, की पेशन्सली राहू शकतेस असं, त्यामुळे ते होतं. आता तुझा टेक लागलाय. बट मला लास्ट प्रश्न विचारायचा आहे, की ऐश्वर्याला आता वल्लरीला तर नवरा खूपच छान भेटलाय. पण ऐश्वर्याला जर कुठला नवरा म्हणजे शोधायचा कुठला मुलगा कुठला मुलगा शोधायचा असेल किंवा असं मुलाने असं लिहून ठेवले असतील, की पॉइंटर्स, की हे आहेत. आता So तू ते- जसं म्हणाला की मी बोलकी आहे किंवा माझे एवढे सगळे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ऐकणारा. तर ऐकणारा, शांत बसणारा, गप्प बसणारा, मन मिळावू, आणि अजून काय बरं, जेवढे माझ्यामध्ये जे मी अपोजिट आहे तसंच मला हवा, की म्हणजे मी बोलेन ऐकणार. येस. ती मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सिमिलर असा काहीतरी प्रश्न झाला होता. हो, तेव्हाही मी तेच म्हणाले की माझ्या एकदम अपोजिट मला हवा. हवा. सो फायनली तुझा टेक लागलाय. सो थँक्यू सो मच गप्पा मला खूप छोटंसं झालंय, बट थँक्यू. आपण पुन्हा भेटूया. प्रेक्षकांना जाता तुमचा एक मेसेज पोहोचवा. हेच की आमची मालिका पाहत राहा. आम्ही खूप छान छान मेसेजेस पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. जरी थोडे हार्श वाटत असतील आता तुम्हाला ते, की असं कोण करतं किंवा असं काय, हे फिक्शनली तेवढं एलॅबरेट करतो, सो ते म्हणजे तुमच्यापर्यंत ते तेवढ्या लाऊड पोचावं म्हणून. पण अदरवाईज ऑब्व्हियसली कोणी एवढं नसतं, सगळे गपचूपच किडे करतात. पण आम्ही ते किडे मोकळे दाखवतोय सगळे, बिकॉज तुमच्यापर्यंत करेक्ट मेसेज जावा की असं असं होतं तर असं असं करा. त्यामुळे प्लीज आमची मालिका बघा. आमची मालिका खरंच खूप छान मेसेजेस पोहोचवते तुमच्यापर्यंत. युल एन्जॉय. सो येस, थँक्यू. पाहत राहा पिंगा गपोरी पिंगा. कलर्स मराठीवर संध्याकाळी 7:30 वाजता.